अमेरिका चक्क चंद्रावर अणुबॉम्ब टाकणार होता। ही माहिती ऐकायला खरंच खूप विचित्र वाटते, पण हे ऐतिहासिक सत्य आहे। या भयानक मोहिमेचे नाव होते प्रोजेक्ट A119। पण हे इतिहासातलं एक असं काळपान आहे जे 45 वर्ष जगापासून त्यांनी लपवून ठेवलं। पण शांत दिसणाऱ्या चंद्रासोबत अमेरिकेचं नक्की काय वैर होतं आणि हा बॉम्ब शेवटच्या क्षणी का फोडला नाही, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। ही गोष्ट सुरू होते 1957च्या शीतयुद्धाच्या काळात। तेव्हा जग अमेरिका आणि रशिया या दोन भागात विभागलेलं होतं। रशियानं जेव्हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्पुतनिक अवकाशात सोडला, तेव्हा अमेरिकेची झोपच उडाली। अमेरिकेला वाटलं की रशिया आता अवकाशात आपल्यापेक्षा पुढे गेलाय। त्यांना वाटत होतं की रशियाला उत्तर देण्यासाठी आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याने संपूर्ण जग हादरून जाईल। अमेरिकन सैन्याच्या डोक्यात एक विचित्र कल्पना आली। त्यांना वाटलं की रशियाने फक्त उपग्रह सोडलाय ना, आपण थेट चंद्राला टार्गेट करूया। त्या काळी अमेरिकेला आपली ताकद जगाला दाखवून द्यायची होती। त्यांना वाटलं की जर आपण चंद्रावर अणुबॉम्ब टाकला तर त्याचा जो प्रचंड प्रकाश पडेल तो पाहून रशियाला आपली दहशत वाटेल। याच वेड्या कल्पनेतून अमेरिकेने चंद्रावर अणुबॉम्ब टाकणारा A119 नावाचा प्रोजेक्ट आणला। आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य होतं। या कामासाठी त्यांनी चक्क त्या काळातील महान शास्त्रज्ञांची एक टीम तयार केली होती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज आपण ज्यांना महान खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो ते कार्ल सगन सुद्धा या टीमचा भाग होते। आज आपण कार्ल सगन यांना ब्रह्मांडप्रेमी म्हणून ओळखतो, जे जगाला विज्ञानाची गोडी लावत होते। पण तेव्हा ते एक तरुण विद्यार्थी होते। कार्ल सगन यांचं काम होतं, जर चंद्रावर बॉम्ब फुटला तर त्यातून उडणारी धूळ किती उंचावर जाईल आणि ती पृथ्वीवरून किती स्पष्ट दिसेल। त्यांना या स्फोटाचं भव्य प्रदर्शन करायचं होतं। विशेष म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की हा बॉम्ब चंद्राच्या टर्मिनेटर रेषेवर फोडायचा, म्हणजे जिथे प्रकाश आणि अंधाराची सीमा असते तिथे स्फोट झाला की त्याची धूळ सूर्याच्या प्रकाशात चांदीसारखी चमकेल आणि पृथ्वीवरून प्रत्येक माणसाला तो धमाका दिसेल। पण अमेरिका जगाला असं सांगत होती, या स्फोटामुळे उडणाऱ्या धुळीचा अभ्यास करून आम्हाला चंद्राबद्दल अधिक माहिती मिळेल। पण खरं कारण फक्त आणि फक्त दहशत निर्माण करणं हेच होतं। शास्त्रज्ञांनी या मोहिमेसाठी W25 नावाचा अणुबॉम्ब निवडला होता। हा बॉम्ब वजनानं हलका होता, जेणेकरून तो रॉकेटमधून चंद्रापर्यंत नेणं सोपं जाईल। याची क्षमता साधारण 1.7 किलोटन होती। तुलना करायची झाली तर हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब 13 ते 15 किलोटनाचा होता। म्हणजे चंद्रावर होणारा स्फोट हा लहान असला तरी तो व्हिज्युअल इफेक्टसाठी पुरेसा होता। विशेष म्हणजे याची माहिती अमेरिकेच्या संसदेला किंवा तिथल्या सामान्य जनतेला नव्हती। हा प्रोजेक्ट इतका गुप्त होता की शास्त्रज्ञांना सुद्धा कोड वर्डमध्ये बोलावे लागायचे। पण 1959 मध्ये अमेरिकन सरकारने अचानक हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला। कारण जर हे रॉकेट अमेरिकेच्या तळावर लॉन्च होताना फुटले असते तर अमेरिकेच्या स्वतःच्या जमिनीवर मोठा अणुस्फोट झाला असता आणि त्या काळी रॉकेट टेक्नॉलॉजी इतकी प्रगत नव्हती। जर चंद्राकडे जाणारे रॉकेट 1 अंश जरी चुकले असते तर तो अणुबॉम्ब चंद्राला न लागता अंतराळात कुठेतरी भरकटला असता किंवा चुकून पृथ्वीच्या दिशेने पुन्हा वळला असता। हा धोका अमेरिकेच्या मनात कायम होता। तसेच हा प्रोजेक्ट यशस्वी झाला असता तर अणुस्फोटामुळे चंद्रावर किरणोत्सर्गी राख पसरली असती, ज्यामुळे भविष्यातील मानवी मोहिमा किंवा तिथल्या जीवसृष्टीचा शोध घेण्यावर मर्यादा आल्या असत्या। भविष्यात आपण तिथे कधी माणूस पाठवू शकलो नसतो। आणि जर जगाला समजलं असतं की अमेरिका फक्त स्वार्थासाठी चंद्राला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे तर जगभरातून अमेरिकेवर टीका होण्याची भीती सरकारला होती। पण हे सगळं तब्बल 45 वर्ष इतकं गुप्त होतं की कोणालाच याचा सुगावा लागला नाही। पण 2000 सालच्या सुमारास जेव्हा या प्रकल्पाचे काही दस्तावेज समोर आले तेव्हा जगाला समजलं की शीतयुद्धाच्या काळात आपण किती मोठ्या विनाशाच्या उंबरठ्यावर होतो। या प्रोजेक्टचे मुख्य शास्त्रज्ञ लिओनार्ड रिफेल यांनी हे गुपित फोडलं होतं। मंडळी, विशेष म्हणजे फक्त अमेरिकाच नाही तर रशिया सुद्धा अशाच एका मोहिमेवर काम करत होता, ज्याचं नाव होतं प्रोजेक्ट E4। त्या काळी या दोन्ही देशात अशी स्पर्धा लागली होती की जर तू चंद्राला धक्का लावलास तर मी सुद्धा मागे राहणार नाही। यानंतर दोन्ही देशांनी शेवटी शहाणपणाचा निर्णय घेत चंद्रावर बॉम्ब टाकण्याऐवजी तिथे मानवाचे पाऊल ठेवण्याला प्राधान्य दिले। म्हणून 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर सुरक्षित पाऊल ठेवू शकले। मंडळी, जर तो बॉम्ब फुटला असता तर कदाचित आज आपल्याला दिसणारा चंद्र शांत आणि सुंदर दिसला नसता। विज्ञानाचा वापर हा नेहमी जग जोडण्यासाठी व्हावा, तोडण्यासाठी नाही। पण अमेरिकेने हे गुपित 45 वर्ष लपवून ठेवलं। आजही अशा काही टॉप सिक्रेट मोहिमा अवकाशात सुरू असतील ज्याबद्दल जगाला अजून 40 ते 50 वर्ष काहीच कळणार नाही। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेला फक्त रशियाला घाबरवायचं होतं की त्यांना चंद्रावर आपली मालकी सिद्ध करायची होती? तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा रंजक माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।